नमस्कार मित्रांनो, असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. असे पातकी मी स्वामी राया, पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया. नसे अन्य त्राता जागी या दिनाला, समर्थ तुझ्या विन प्रार्थू कुणाला. मला माय ना बाप ना आप्त बंधू सखा सोयरा, सर्वे तू दीनबंधू तुझा मात्र आधार या लेकराला. समर्थ तुझ्या विन प्रार्थू कुणाला. नसे शस्त्र विद्या काला दीपक काही नसे, ज्ञान वैराग्य ते सर्वताही. तुझे लेकरू ही अहंता मनाला समर्थ तुझ्या विना प्रार्थू कुणाला. प्रपंची पुरा बद्ध झालो दयाला, तुझा दास मी ही स्मृती मा मनाला. श्रमतेची असे रयाचना तत्वा द्यायला, समर्थ तुझ्या विना प्रार्थू कुणाला. मला काम क्रोधाधिकी नागविले म्हणून समर्थ तुला जागविले. नको दूर लोटू तुझ्या सेवकाला, समर्थ तुझ्या विन प्रार्थू कुणाला. नको अंत पाहू त्वरे धाव घेई तुझ्या विन, नाही तुझी श्रेष्ठ आई. अनाथ असी आधार तुझा दयाला, समर्थ तुझ्या विन प्रार्थू कुणाला. कधी गोड वाणी न येई मुखाला, कधी द्रव्य व अर्पिले याचकाला. कधी मूर्ती तुझी न ये लोचनाला, समर्थ तुझ्या विन प्रार्थू कुणाला. मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा. घडी पाद सेवा तुझ्या किंकराला, समर्थ तुझ्या विन प्रार्थू कुणाला. समर्थ तुझ्या विन प्रार्थू कुणाला. मित्रांनो, तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुमच्या काही संकट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करीन की तुमचे संकट लवकर दूर हो आणि तुमच्या सर्व ज्या इच्छा असतील, त्या मनोकामना असतील, त्या लवकरात लवकर स्वामी पूर्ण करो, ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि मित्रांनो, व्हिडिओला नक्कीच लाईक करा. स्वामी, आजपर्यंत तुम्ही सर्व गोष्टीतून मुक्त केले, अनंत चुका पदरात घेतल्यात. चूक असताना तुम्ही सन्मार्गावर आणले, जीवन आनंद उत्साहाने फुलवले. तुमच्या कृपेनेच जीवनाचा अर्थ समजला. तुमची साथ होती म्हणून जीवनातील अंधार मिटला. आता आयुष्यात जे काही होईल ते तुमच्याच कृपा आशीर्वादाने होईल. तुमच्या कृपा छायेत आयुष्य बहरून जाऊन आपल्या चरणी सेवा नित्य घडावी, एवढेच मागणे मी स्वामींचरणी मागेल. आज स्वामी बोध देत सांगत आहेत की बाळांनो, मी कल्पवृक्ष आहे. भरपूरता हा माझा गुण आहे आणि तुमच्या जीवनात भरपूर येत आहे. जे येत आहे ते योग्य वेळी योग्य माध्यमाच्या द्वारे नक्कीच येणार. तुम्ही मात्र श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, सगळं काही तुम्हाला मिळणार. हे समर्था, आज तू बोध देत सांगितले की बाळा, तुझ्या चंचल मनावर अंकुश ठेव, त्याला अनन्य भक्तीचे वेड लाव आणि मी दिलेल्या आदर्शाचे, तत्वांचे, हुकुमांचे पालन कर. बघ, नक्कीच तुझे जीवन समृद्ध यशस्वी होईल. आणि हे आई, आज आम्हा बालकांना ही समज दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. हे स्वामी राया, अशीच प्रेरणा देत राहा आणि असेच आम्हाला मार्गदर्शन करत राहा, कारण तुम्ही सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही. स्वामी राया. हे समर्था, आज तू बोध देत सांगितलेस की अरे बाळा, तुला भेटलेल्या आनंदरूपी खजान्याची चोरी करणारा चोर तर तुझ्या आतमध्येच आहे आणि तो चोर म्हणजे तुझे नकारात्मक विचार आहेत. अनन्य भक्तीच्या विचारांनी, अतूट अभेद्य विश्वासाच्या विचारांनी त्या चोराला पळवून लाव आणि आनंदाचा आस्वाद घे. हे आई, तू आज आम्हा बालकांना ही समज दिली, तुला धन्यवाद. अशीच कृपा ठेव, तुझी भक्ती दे आणि तुला अपेक्षित समुद्र यशस्वी आनंदाची जीवनाची अभिव्यक्ती नक्कीच करून घे. संकटांचे ओझे शक्तीने उचलत नसेल तर भक्तीचा वापर करून बघ. आयुष्यात तुला खसल्यासारखे वाटत असेल तर एकदा स्वामींना हाक मारून बघ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ तुझ्या भेटीला नक्कीच येतील. तूच रे स्वामी सावरशील मजला, तूच दाखवशील वाट. तुझ्यामुळेच आमुचे कौतुक, तुझ्या मिळच रे माझी शान. म्हणून लोक येता जाता म्हणतात श्री स्वामी समर्थ. किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा. भक्ती म्हणजे काय? भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात. एकचित्ताने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो, हेच सत्य आहे. स्वामी आई, स्वामी बाप, स्वामी निवारील भवताप, स्वामी बंधू, स्वामी सखा, स्वामी आमुचा पाठी दाखा. स्वामी नियता, स्वामी प्रभू, स्वामी विष्णू, स्वामी शंभू, स्वामी वैद्य, स्वामी दवा, स्वामी पिळातील दुदैवा, स्वामी साधन साध्य तसे, स्वामी दैवत अनन्य असे. स्वामीच आमचे सर्व काही. सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं
की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा तेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच तुमच्या पुढच्या पिढीसाठी आयुष्यातील तुमची संपत्ती म्हणून जातो. म्हणून दुःखी माणसाला नेहमी मदत करावी असे स्वामी म्हणत असतात. मनातले सारे काही सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस असावा लागतो. एवढं असूनही चालत नाही, त्या माणसालाही मन असावं लागतं. म्हणून तुम्ही कोणासोबत तुमच्या भावना व्यक्त करत आहात ते नीट तपासून घ्या व ती नीट जाणून घ्या. मगच त्या व्यक्तीशी तुमच्या भावना या तुम्ही स्पष्ट करा. प्रत्येक क्षणाला महाराजांचे नामस्मरण सुरू ठेवा. दुःखाच्या वेदना कमी होतील व सुखाचा द्विगुणित होईल. जगाला आपले दुःख किती मोठे आहे हे सांगण्यापेक्षा त्या दुःखाला सांगा की मी ज्यांची भक्ती करतो ते किती मोठे आहेत. आधी मला असं वाटत असे की दैवाने माझ्यावर अन्याय केला आहे. या जगात फक्त मी एकटाच दुःखी आहे. बाकीच्या लोकांचं आयुष्य मजेत आणि त्यांच्यात वेगात चाललेलं आहे. मलाच नशिबाने जखडलं आहे आणि एका जागी थांबून ठेवलं आहे. पण जसजसे दिवस जात राहिले लांबची माणसं जवळ येत गेली. मी दुरून थोडा माणसांच्या जवळ जात गेलो. तसतसं मला कळत गेलं की काळ कोणालाच सोडत नाही. प्रत्येकाची एक दुर्दैवी कहाणी असतेच व ती आहेच. सागराचे पाणी कधी आटणार नाही. स्वामी तुमची भक्ती कधी मिटणार नाही. हाच जन्म काय 1000 जन्म झाले तरी स्वामी छंद सुटणार नाही. किती संकटे आली तरी स्वामी तुमचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करताना सुद्धा श्री स्वामी समर्थ मंत्रच मुखात असावा. म्हणून एवढंच स्वप्न तुम्ही बाळगलं पाहिजे आणि स्वामी नावाचा जप कायम केला पाहिजे. मित्रांनो, बरं तिने तिच्या मित्रमैत्रिणींना कोणाला सांगावं तर तिकडे पण दुसरेच प्रॉब्लेम असतात. मुलांना जसे जिवलग मित्र असतात तसेच मुलींना नसतात. आयुष्यात मुली त्यांच्या वाढत्या वयाबरोबर एवढ्या स्थित्यंतरांमधून जातात की कोणाशी तेवढी बळकट मैत्री करणं आणि टिकून ठेवणं त्यांना शक्य नसतं. त्यांच्या आयुष्यातले सीन एवढेच पटापट बदलत असतात ना की मुलींना कधी कधी कुठे एक जागा एका नात्यात नीट स्थिरवायला वेळच मिळत नाही. त्यामुळे मुलींची नेहमी काळजी घ्या आणि मुलींची रिस्पेक्ट करा. एवढंच मी सांगू इच्छितो. कारण ते पहिले मुलगी असतात, नंतर ते आई होतात, नंतर आजी होतात. लक्षात घ्या, त्यांना भरपूर गोष्टीमधून जावे लागते. आपल्या स्वामींनी आपणास भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलेले आहे. याचे स्मरण करत स्वामी माझे चांगलेच करत आहेत. स्वामींच्या प्रेमाच्या शक्तीचे संरक्षण कवच माझ्या भोवती सतत आहे. या विश्वातील कोणतीही अशुभ शक्ती, नकारात्मक शक्ती मला स्पर्श करू शकत नाही. ही अतूट अभेद्य विश्वास ठेवत हृदयातून येणाऱ्या स्वामी हुकुमांचे व स्वामी भक्तींचे पालन करत स्वामींच्या अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे आणि त्यांची सेवा नित्य करायची आहे. एवढं लक्षात ठेवा. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही. कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. त्यामुळं तुम्ही कष्ट करत राहा आणि त्याचं तुम्हाला कधीच संपणार नाही व तुमच्या घरात कशाची कमी राहणार नाही. नामस्मरण हा सद्गुरूंनी दिलेला एक साबण आहे जो कधीच झिजत नाही, जो कधीच संपत नाही. जेवढा घासाल तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक जन्मापासूनचा. वेळ लागेल पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा सद्गुरू प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मिळत नाही. तो फक्त सद्गुरूंकडे आणि संतांकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळाला आहे ते अत्यंत भाग्यवान आहेत. या साबणाचा वापर करा अगदी जास्तीत जास्त आणि अनंत जन्माचा मैल निघून जाईल. जाऊ द्या, पावन व्हा. आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा व आनंदित राहा. म्हणून आनंद वाटा आणि आनंद लुटा आणि दुसऱ्यांना आनंद देत राहा आणि कधीच कोणाला वाईट बोलू नका. इतरांना हसू शकणारा प्राणी अनेकदा रडलेला आहे. सर्वात दुःखी कोण या प्रश्नाला एकच उत्तर दिलं होतं, जळातला मासा. आणि त्याचं कारण काय तर सतत पाण्यात राहिल्यानं डोळ्यातलं पाणी कुणाला दिसत नाही. मी म्हणेन सर्वात दुःखी माणूस म्हणजे विनोदी माणूस, विदूषक. कारण त्याच्या डोळ्यातले पाणी हे देखील विनोदाच्या प्रकाराचं मापलं जातं. एवढं मात्र खरं आहे, इच्छा असो किंवा नसो, प्रेम असो किंवा नसो, बहुतेक मुलींना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी कोणासाठी कोणाशी लग्न हे करावंच लागतं. त्यामुळे लग्न हा प्रत्येक मुलीसाठी तिच्या आनंददायी नैसर्गिक भावनांचा आविष्कार असतोच असं नाही. बऱ्याचदा मुलींसाठी लग्न हा फक्त समाजाचा एक न टाळता येणारा संस्कार सुद्धा असतो. त्यामुळं तुम्ही त्यांची कायम रिस्पेक्ट केली पाहिजे व त्यांना भरपूर गोष्टीमधून आयुष्यातून जावे लागते. तसेच तुम्हाला
तुमच्या आयुष्यातून जावे लागेल व तुम्हाला त्या अडचणींना सामना करावा लागेल. आयुष्य आपल्याला कधीतरी एकदम सहज हसण्याचा मोका देत असतं की नाही? काय असतं त्या मागचं कारण हे असावं की तुमच्या नकळत तुमचंच कुणीतरी तुमच्यासाठीच देवाकडे काहीतरी मागतंय आणि तुमचंच कुणीतरी कधी कधी तुमच्यासोबत तुमच्या सहवासात नसतं, पण ते प्रार्थनेने आणि मनाने नेहमी तुमच्याकडेच असतं. ते कुणीतरी आपलं माणूस आहे हेही कळणे कठीण असते, कारण ते कुणीतरी आपल्या नजरेसमोर नसतं. म्हणून आयुष्यात जेव्हा पण आपण कधी तुम्हाला काहीतरी देतं तेव्हा त्या तुमच्याच कुणीतरीचे मनातल्या मनापासून आभार मानायचे आणि त्याहून महत्त्वाचे आपणही कधीतरी कोणासाठी तरी त्या कुणीतरीच्या रांगेत उभे राहावे. कारण दुसऱ्यासाठी मागितलेले देव पटकन पूर्ण करतो असं नक्कीच म्हणतात. म्हणून दुसऱ्यासाठी मागणे सोडू नये, मागत राहावे. कोणत्याही गोष्टीविषयी तक्रारी करत राहणं फार सोपं असतं, पण त्यातील चांगला भाग ओळखून त्याचं कौतुक करणं येणं फार कठीण असतं. ते करायला शिका आणि आयुष्यात खूप पुढे जा. आपल्यासमोर छोटी संकट येतात, कुणाचा ना कुणाचा आधार मिळतो, आपण सावरलो तरी मनावर उमटायचे ते चरे कायम राहतात. केव्हा तरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोहोचण्याची वेळ येतेच. स्फोट झाल्यानंतर समाज फक्त आश्चर्य व्यक्त करतो, अरे अमका तमका प्राणी हा कोसळेल असं वाटलं नव्हतं. 25-25 वर्ष संसार केल्यावर कोणी घटस्फोट घेतला की 90% माणसं म्हणतात, ह्या वयात घटस्फोट? मग 25 वर्ष काय केलं? 25 वर्ष जास्तीत जास्त सहन केलं. अंतरपाठ दूर होता क्षणी अनेकांचा प्रवास घटस्फोटाच्या दिशेने सुरू होतो. 25 वर्ष संसार केलाच नाही, फक्त सहन केलं. यातूनच अनेक जणी दैववादी होतात. पत्रिका कुंडल्या घेऊन सर्वत्र फिरतात व कुणाला मंगळ, कुणाचा वकील राहू असं काही ना काही ऐकतात, जप करतात, नवच बोलतात, पण त्यांचं काही खरं नसतं. म्हणून मित्रांनो, नाते हे मैत्रीचे असावे. आई वडील हाच मुलांचा खरा पाया असतो. आपल्या मुलांना आपल्या लहानपणापासून संस्कार देतो. एखाद्या दगडाला आकार द्यावा तसा आपण आपल्या मुलांना घडवत असतो. मुलांना संस्कार देण्यासोबतच त्यांना मैत्रीची पण गरज असते. त्यांचे फक्त आई वडील म्हणूनच घरात वागू नका, पण चांगले मित्र म्हणून त्यांच्याशी वागा. मुलांसोबत आपले नाते हे मैत्रीसारखे ठेवा. जिथे गरज असली तिथे रागावावंच लागेल, पण इतर वेळेस त्या मुलांची मनमोकळ्या गप्पा मारा की जेणेकरून ती मुले आपली प्रत्येक सुखदुःख तुमच्याशी शेअर करतील. चुका प्रत्येकाच्याच हातून होऊ शकते. ते मुले पण कुठेतरी चुकीचं पाऊल टाकतील, पण निर्णय घ्यायचा अगोदर आपल्या मुलांना 1000 वेळा प्रश्न पडेल की आपण काही चुकीचे तर करत नाही ना? मग त्यावेळी तुम्ही त्यांना कामात याल. चुकीचे पाऊल टाकताना त्या मुलांना आपला प्रेम, आपले संस्कार, आपली मैत्रीची आडवी येईल. आणि इतकं चांगलं वागूनही जर एखाद्या मुलाने भावनिक होऊन चुकीचाच मार्ग निवडला तर त्याचे नशीब त्याच्या दैवा असं समजावं लागेल. कुठलीही गोष्ट मुलांना समजावून सांगताना नेहमी रागावून सांगू नका, तर तीच गोष्ट प्रेमाने समजावून सांगा, अगदी मित्रासारखी. ते लवकर नक्कीच समजतील. शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं. शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीशी वाटते. म्हणून बाहेर लक्ष दिव्यांची सुंदर आरास असूनही देवघरातील समयीच्या तैजापुढं आपण नतमस्तक होतो. आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं. आपल्या आवडत्या माणसाचं आपल्यासोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई आहे. ती प्रत्येकाच्या वाट्याला येतच असं नाही. आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे? नशिबानं कधी भेटलीच तर हळूवार जतन करून ठेवावीत. कदाचित पुन्हा भेटतील, न भेटतील हेही सांगता येत नाही. म्हणून माणसांना जपायला शिका, कारण त्यांच्यातच सर्व लोक गोंगलेले असतात. आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो. तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्यासाठी लायकीचा राहत नाही. तीच थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचे अस्तित्व संपून जाते, तो नष्ट होतो. कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चमकत राहतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो. थेंब तोच, परंतु कोणाच्या सहवाद येणार त्यावर त्याचं अस्तित्व आणि त्याची प्रतिष्ठा अवलंबून असते. म्हणून तो दवबिंदू कुठे जातो व कोणासोबत राहतो यावर अवलंबून असतो. तसेच आपण कोणासोबत राहतो व आपण कशी वागतो, आपले संस्कार कसे आहेत त्यावर आपण घडत असतो आणि आपली सोबत कशी आहे त्यामुळे आपले भरपूर काही जीवनात बदल होत असतात. आपले बोलणे, आपण जेव्हा जेव्हा काही ना काही बोलू
तेव्हा तेव्हा त्या बोलण्यातून काही प्रलग्ग विचारांची देवाणघेवाण होते का ते पाहावं. असं प्रत्येकाने ठरवलं तर अनेक आवाज गप्प होतील. कारण नेमकं तेच बोलायचं म्हणजे वाचणं आलं, चिंतन आलं, मनन आलं. आपल्या गप्पांतून लावलेल्या किती निंदालगस्ती, किती आणि किती समृद्ध, किती ह्यांचा विचार व्हावा. आणि तो विचार आपल्याला पुढे घेऊन जात असतो. जग कसं अजब आहे. देवावर सर्व प्रेम सर्वांनाच आहे, पण त्यांच्या घरी जायची घाई मात्र कुणालाच नाही. आपल्या घरात सर्वांनाच देव हवा, पण त्यांच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते. देव आपल्या घरी आला म्हणजे सण उत्सव आणि आनंद. आपण त्यांच्या घरी गेलो म्हणजे दुःख आणि शोक. देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा, आपण त्यांच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा. देवाघरून येणं म्हणजे जन्म आणि देवाघरी जाणं म्हणजे मृत्यू. दोन्ही अटळ आहे, पण ह्यामधील जी गंमत आहे त्यालाच आयुष्य असे म्हणतात. मग ते तुम्ही कसं जगतात हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असते. शहाणपण. इथे वाटतं प्रत्येकाला आपणच फक्त शहाणे. झाल्या जरी हातून चुका तरी करतात बहाणे. वाईट नसतं कोणालाही मनापासून चाहणे, मात्र वाईट असतं कोणालाही पाण्यामध्ये पाहणे. जरुरी असतं प्रत्येकाने भोकूब ओळखून राहणे. नशिबी येतं नाही तर प्रवाहपतीत वाहणे. मित्रांनो, आयुष्याला नक्कीच तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भितडा नाही, चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सतर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना. संकटासह ठणकावून सांगावे आहे हे भयत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही दुनियेतून या जाताना. गईवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळचाही, क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला तुम्ही द्यावे उत्तर. आयुष्याला तुम्ही द्यावे उत्तर. अशा माणसांना जपावे, जाणीव ज्यांना आपली भेटीस उत्सुक असावे. डोळ्यात त्यांच्या आदर अशा माणसांना जपावे. आवड ज्यांना आपली अशांसोबत सदा रमावे. सुख दुःख वाटवणी घेती अशा माणसांना जपावे. आनंदी चेहरा पाण्यास नेहमी तया भेटावे. हे मन जिथे हलके होते अशा माणसांना जपावे. जीवन म्हणजे काय, जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही 3 ठिकाणी आवर्जून भेट द्या. 1 म्हणजे रुग्णालय, 2 म्हणजे तुरुंग, 3 म्हणजे स्मशानभूमी. रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्य इतके या जगात सुंदर काहीच नाही. तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल. स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुम्हाला लक्षात येईल. स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल. आज आपण इथे चालत आलेलो असतो आणि उद्या कुणीतरी आपल्या खांद्यावरून घेऊन येणार असते. कटू आहे पण सत्य आहे. आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊन जात नाही. त्यामुळे विनम्रपणे वागा. देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा. त्यांच्याकडे आभार नेहमीच व्यक्त करा की तुम्ही आम्हाला इतका मौल्यवान जन्म दिला व तुमची नाम घेण्याची शक्ती दिली. स्वामींकडे ही दररोज प्रार्थना करा. तुमच्याकडे 1 रुपया आहे आणि माझ्याकडेही 1 रुपया आहे. आपण अदलाबदल केले तर आपल्या प्रत्येकाकडे 1-1 रुपया राहील. पण तुमच्याकडे एक चांगला विचार आहे आणि माझ्याकडे एक चांगला विचार आहे. आपण अदलाबदल केलं तर आपल्या प्रत्येकाकडे 2-2 चांगले विचार होतील. आणि याच करता आहे आपला गुरु. म्हणजे आपण काय ठरवतो आणि आपलं आयुष्य कसं जातं आपल्या विचारांनी व लोकांचे विचार आपण मिळून मिसळून करत असतो. आपले विचार शेअर करत असतो. त्यातच आपला नक्कीच विकास आहे. मनात खूप काही असतं सांगण्यासारखं, पण काही वेळा शांत बसावंच लागतं व बसणंच बरं असतं. आतलं दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्यातच आपलं भलं असतं. एकांतात रडलं तरी चालेल, पण लोकांमध्ये मात्र हसावंच लागतं. जीवन हे असंच असतं मित्रांनो. आपलं असतं तरी ते इतरांसाठी जगावं लागतं. कारण आपली दुनिया तशी आहे व लोकही तसेच आहेत. आदर्श जीवन जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्ही हे 18 नियम नक्कीच लक्षात ठेवा. चूक झाली तर मान्य करा. समोरच्याचे मत विचारात घ्या. चांगल्या कामाची स्तुती करा. आभार मानायला विसरू नका. मी ऐवजी आपण या शब्दाचा प्रयोग करा. सतत हसतमुख राहा. दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा. कुणाच्याही व्यंगावर हसू नका. स्वतःची कुवत व ताकद ओळखा. टीका व तक्रार व बहिष्कार यात वेळ घालू नका. कुर्तीपुरती विचार तपासा. लोकांच्या खांद्यावर स्वतःचे अपयश लादू नका.
क्रोधावर नियंत्रण ठेवा. अनंत मैत्री भावना जागू द्या. सत्याला चिटकून नक्कीच राहा. इतरांना चांगली वागणूक द्या. सुखाचा गुणाकार व दुःखाचा भागाकार करा. विचार करून नक्कीच बोला, कारण तुम्ही विचार करून बोलले नाही तर समोरचा काहीही वाटून घेऊ शकतो व त्याच्या मनात तुमच्याविषयी भरपूर काही दुरावे निर्माण होऊ शकतात. आईचं प्रेम असतं मित्रांनो. आयुष्यात काही झालं तरी कधीच आपल्या आईच्या प्रेमाची तुलना कोणाशी करू नका, कारण या जगात कोणत्याही व्यक्तीचं प्रेम बदलू शकतं, पण आईचं प्रेम कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही. हे तेवढेच खरे आहे. कोणी चांगलं म्हटल्यामुळे मी चांगला ठरत नाही किंवा कोणी वाईट म्हटल्यामुळे मी वाईट ठरत नाही. आपण कसे आहोत हे त्याला पक्क माहीत असलं म्हणजे माणूस निर्भय होतो. आणि त्यासाठी स्वतःचीच ओळख स्वतःला व्हावी लागते. म्हणून तुम्ही स्वतःला किती ओळखता यात पण भरपूर काही लपलेलं असतं. साथ घालणं सोपं असतं, साथ देणं कठीण असतं. वाद घालणं सोपं असतं, संवाद साधणं कठीण असतं. हात धरणं सोपं असतं, धरून ठेवणं कठीण असतं. प्रेम करणं सोपं असतं, करत राहणं नक्कीच कठीण असतं. म्हणून शांत राहणं चांगलं. मन तोडण्यासाठी शब्दांना असते धार, त्या धारेने मन होतात कधी न पुरणारे वार. म्हणून शांत राहणं चांगलं असतं. बोलणारा आपले शब्द सहज विसरून जातो. ऐकणारा हृदयाच्या कोपऱ्यात त्या शब्दांचे घर बांधून असतो. म्हणून शांत राहणं चांगलं असतं. आपले हजारो योग्य शब्द दुर्लक्षित केले जातात, पण एक अयोग्य शब्द कोरून मात्र ठेवतात. म्हणून शांत राहणं नेहमी चांगलं असतं. म्हणून तुम्ही शांत राहून आयुष्यात विचार केला पाहिजे व त्या गोष्टीची अंमलबजावणी केली पाहिजे. आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही. एकाच घरात राहून आम्ही एकमेकास विसत नाही. हरवला तो आपापसातला जिव्हाळ्याचा संवाद. एकमेकास द्वेष देऊन नित्य चाले वादविवाद. धाव धाव धावतो आहे, विषा मात्र कळत नाही. आणि हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही. इतकं जागून झालं की पण जगायलाच वेळ नाही. जगतो आहोत कशासाठी, काहीच कसला मेळ नाही. क्षण एक येईल असा, घेऊन जाईल हा श्वास. अर्ध्यावरच थांबलेला असेल जीवन प्रवास. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या. म्हणजे तुम्हाला आयुष्यात काय होतंय आणि काय होणार आहे याच्याकडे लक्ष देता येईल. प्रेम कुणावर करावे? जो आपल्याला आवडतो त्याच्यावर की ज्याला आपण आवडतो त्याच्यावर? प्रेम कुणावर करावे? मन वेधून घेणाऱ्या गुलाबावर की त्याला जपणाऱ्या काट्यांवर? प्रेम कुणावर करावे? जन्म दिलेल्या घेतलेल्या मायभूमीवर की हिच्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांवर? प्रेम कुणावर करावे? सुंदर नाजूक वेलींवर की तिला आधार देणाऱ्या वृक्षांवर? प्रेम कुणावर करावे? रंगीबेरंगी दिसणाऱ्या फुलपाखरावर की तिला बागडण्याची चेतना देणाऱ्या वाऱ्यावर? तुम्हीच सांगा, प्रेम कुणावर करावे? परवा भेटलेल्या मुलींवर की आयुष्यभर आपल्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या आई वडिलांवर? म्हणून विचार करून तुम्ही या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे. खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच तुमचे पाय पकडायला सुरुवात होते आणि लोक त्यासाठी तत्पर असतात. एवढं लक्षात ठेवा. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात. आजचा तुमचा दिवस आनंदात जावो अशी मी भगवंत चरणी प्रार्थना करतो. अहंकार कोणाला चुकलेला नाही. त्याचे पण दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देत असतो. म्हणून गर्व कधीच करू नका. दुःख आणि त्रास या देवाने दिलेल्या निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथे तुमच्या क्षमतेचे आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. जर मधासारखा गोड परिणाम पाहिजे असेल तर मधमाशीसारखे एकत्र राहणे आवश्यक आहे. मग ती दोस्ती असो, परिवार असो अथवा संघटना असो. त्यामुळे तुम्ही विचार केला पाहिजे या गोष्टीवर. उसवलेल्या कपड्यांवर दोन टाके घालून पटकन जोडून घेता येतं. नाती जर फाटली तर ती टाके घालून शिवता येत नाही. त्यासाठी नाती विस्कटण्याच्या आधी विश्वासाच्या धाग्यांनी मजबूत करावी लागते. खेळ असो व आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा मित्रांनो, जेव्हा समोरचा
आपल्याला कमजोर नक्की समजत असेल व तेव्हाच तुम्ही तुमच्या पावर व तुमचे जीवनात काय तुम्ही घडलेलं आहे व तुमचा जो एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, तो तुम्ही समोरच्याला दाखवलाच पाहिजे. मित्रांनो, स्वामी नामस्मरण मध्ये खूप शक्ती आहे. तहानलेला याचक जेव्हा स्वामींच्या व्याकुळतेने पाण्याच्या थेंबाची याचना करतो तेव्हा स्वामी पाण्याने तुंबून भरलेला महासागर देतात. परंतु आपल्या पदरी तितकेच येते जितके आपल्या पात्राचे आकार असते. म्हणून आपल्याला आपल्या पात्रांवर काम करायचे आहे. त्यांचे आकारमान वाढवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला आपली भक्ती आणि श्रद्धेची शक्ती दिलेली आहे, तिचा वापर करायचा आहे. आणि विशेष म्हणजे स्वामी स्वतः यासाठी आपल्याला मदत करत आहे. स्वामींची मदत ही भरपूर मोठी असू शकते, एवढं लक्षात ठेवा. परिस्थितींवर विचारांचा प्रभाव पडत असतो. मानवी इच्छा हे अदृश्य बळ आहे, अमर आत्म्याचे बालक असते, जी वाटेतील पाषाणी अडथळ्यांना भिंती भेदून त्यांच्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग शोधू शकते. म्हणून तुमची इच्छा किती प्रबळ आहे आणि तुमची इच्छा किती दणकट आहे याच्यावर तुमचे यश अवलंबून असते. एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमचे मन एखाद्या उद्यानासारखे असते. त्याची काळजीपूर्वक योग्य देखभाल केली तर ते बहरू शकते, कारण त्याची देखभाल आपण केली नाही तर ते उरजून जाऊ शकते. एवढं लक्षात ठेवा. किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर त्यात अवजावी तणही माजू शकते. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की या उद्यानाकडे दुर्लक्ष करा व त्याची काळजी घ्या, त्याच्या काहीतरी उगवेलच. जग तर त्यात उपयुक्त बीजे पेरली गेली नाहीत तर त्यात बेसुमार गवताची बीजे पसरतील आणि तसेच निरुपयोगी आणि निरर्थक सगळीकडे पसरेल. ज्याप्रमाणे माळी त्याच्या बागेची योग्य काळजी घेतो, निरर्थक गवत तण उपटून काढतो आणि त्याला हवी ती फळाफुळांची रोपटी लावतो, त्याची निगा ठेवतो, त्याचप्रमाणे आपणही आपल्या मनाची मशागत करायला हवी. सगळ्यात चुकीच्या, निरर्थक आणि अशुद्ध विचारांचे तण काढून टाकीत त्यांची योग्य देखभाल करायला हवी. योग्य आणि उपयुक्त विचारांनी, शुद्ध विचारांनी जोपासना करायला हवी. सतत ही प्रक्रिया करीत राहिले म्हणजे आज ना उद्या तुम्हाला आढळून येईल की तुम्ही तुमच्या आत्मरूपी बागेचे मालक आणि माळी आहात. तुमच्या आयुष्यातला तुम्ही दिशा देत आहात. तुमच्या अंतरंगात विचारांचा नियम कार्यरत करीत असल्यामुळे तुम्ही पाहू शकाल आणि तुम्हाला अचूकपणे कळेल की तुमचे चरित्र, परिस्थिती आणि नशीब यांना आकार देण्यासाठी तुमचे विचार आणि मन कसे एकत्रितपणे कार्य करत असतात. विचार आणि चरित्र एकच असतात आणि चारित्र्य हे केवळ बाह्य परिवेश आणि घटनांमधून व्यक्त होत असते. त्यामुळे तुमच्या जीवनातील बाह्य स्थिती हे नेहमीच तुमच्या आंतरिक स्थितीशी सुसंवाद साधणारी मिळती-जुळती असते. याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या विशिष्ट वेळी तुमची परिस्थिती, घटना आणि तुमचे चरित्र कसे आहे हे सुचवतात, परंतु त्याचा अर्थ असा होतो की परिस्थिती किंवा घटना तुमच्या विचारांच्या एखाद्या महत्त्वपूर्ण घटनांशी इतक्या जवळून जोडल्या गेल्या आहेत की त्या वेळेपुरत्या त्या घटना तुमच्या विकासासाठी अनिवार्य ठरतात. तुमच्या अस्तित्वाच्या नियमांनुसार तुम्ही आज जिथे असायला हवे तिथेच तुम्ही असता. तुमच्या चारित्र्यात तुम्ही गुंफलेल्या विचारांनी तुम्हाला तिथे आणून पोहोचवलेले असते. तुमच्या जीवन व्यवस्थेत काही योगायोगाने घडत नसते. जे घडत असते ते सगळे त्या नियमांच्या परिणामी घडत असते. जो कधीच चुकत करीत नाही ते जे आपल्या परिस्थितीबाबत समाधानी आहेत त्यांच्या बाबतीत हे तत्व जितके लागू पडते तितकेच त्या अंशाच्याही बाबतीत लागू पडते. ज्यांना वाटत असते की आपली परिस्थिती आपल्याशी सुसंगत नाही, आपल्याशी ताळमेळ बसवत नाही, एक प्रगतशील आणि उन्नत जीव म्हणून तुम्ही आज नेमके तिथेच आहात जिथे तुम्हाला काही शिकवायचे असते, विकसित व्हायचे आहे. आणि तुम्ही परिस्थिती तुम्हाला शिकवू इच्छित असलेला आध्यात्मिक धडा तुम्ही आत्मसात केला आहे. शिकून घेतला म्हणजे ती परिस्थिती निघून जाते आणि तिची जागा नवीन परिस्थिती घेत असते. जोपर्यंत तुम्ही असे समजता की तुम्ही बाह्य परिस्थितीच्या प्रभावाला बळी पडणारे प्राणी आहात तोपर्यंत तुम्हाला परिस्थितीचे तडाखे सहन करावे लागतात. परंतु जेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव होते की तुम्ही एक असहाय्य प्राणी नसून तुम्ही एक सर्जनशील शक्ती आहात, तेव्हा आणि तुमच्या मनोभूमीत लपलेल्या त्या मातीला आणि बीजांना तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आदेश देऊ शकता, ज्यांच्यातून परिस्थितीचा उगम होत असतो. तेव्हा तुम्ही स्वतःचा मालक हक्क असणारे, सांगणारे स्वतःचे मालक बनता. ज्या लोकांनी आत्मपरीक्षण केले आहे आणि आत्मनियमांचा अवलंब केला आहे त्या सगळ्या लोकांना माहीत असते की परिस्थिती विचारांतून जन्म घेत असते, कारण त्यांनी या तथ्याची नोंद केलेली असते की त्यांनी ज्या प्रमाणात त्यांच्या मानसिक स्थितीत बदल घडून आणले आहेत त्याच प्रमाणात त्यांच्या बाह्य परिस्थितीत बदल होत गेले. त्यामुळे हे सत्य आहे की तुम्ही तुमच्या चारित्र्यातील उणिवांवर, दोषांवर उपाययोजना केली की तुम्ही चपळाईने उल्लेखनीय प्रगती साधू शकता.
आणि अत्यंत वेगाने बदलांच्या एका शृंखलेतून पार पडत असतात. आत्म्याने गुप्तपणे त्यांची जोपासना केली आहे. ते त्यांच्याकडे आकर्षित होते, ओढले जाते. त्यांचे ज्या ज्या बाबींवर प्रेम आहे त्या तशा त्यांच्याकडे ओढले जातात. त्याचप्रमाणे त्याने ज्या ज्या बाबतीत व बाबींची भीती बाळगली आहे त्याही त्यांच्याकडे आकृष्ट होतात. माणसाने त्यांच्या मनात जपलेल्या महत्त्वाकांक्षी उन्नत शिखरेही तो प्राप्त करू शकतो आणि तो वारंवार त्या भीतीच्या घोल गर्देत कोसळतो. ज्या भीती खऱ्या आहेत की खोट्या हे त्याने पडताळून पाहिलेलं नसते. त्यांच्या परिस्थितींच्या माध्यमातून तो तेच प्राप्त करत असतो जे त्याने मनात खोलवर जपलेले असते. आपल्या मनोभूमीत आपण जे विचार बीज पेरले किंवा मनोभूमीवर पडून देऊन ते तिथे रुजू केले तर ते बीज जसे असेल तशी फळे त्याला लागतील. आज ना उद्या ते कृतीच्या रूपात बहरायला येतील आणि त्या विचारांच्यामुळं गुणधर्मानुसार त्याला तशाच संधी आणि परिस्थितीची फळे लागतील. चांगल्या विचारांना चांगली फळे लागतील तर कुविचारांना वाईट विचारांना वाईट फळे नक्कीच लागतील. विचारांच्या आंतरिक विश्वाला अनुसरूनच बाह्य परिस्थितीचे विश्व आकार धारण करत असते आणि चांगल्या सुखद आणि दुःखद वाईट बाह्य स्थिती म्हणजे असे घटक असतात जे शेवटी व्यक्तीचे भलेच करतात. तुम्ही पेरलेल्या बियांचे पीक कापताना तुम्ही यातना आणि आशीर्वाद, सुख आणि दुःख या दोन्हीतून काहीतरी शिकत असता. ज्या आंतरिक इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि विचारांना तुम्ही स्वतःवर प्रभाव गाजू देता त्या शक्तिशाली विचारांना अनुसरत तुम्ही शेवटी त्यांच्या परिपूर्तीपर्यंत फलनिष्फळपर्यंत पोहोचता आणि ती फळे तुम्हाला मिळतात. तुमच्या जीवनातील बाह्य परिस्थितीच्या रूपात वाढीचा, विकासात आणि अनुकूलतेचा नियम सगळीकडे लागू पडतो. कोणतीही व्यक्ती नियतीच्या किंवा परिस्थितीच्या जुलुमाकडे तुरुंगात जात नाही किंवा गटारीत लोळत नाही. त्यांच्या कारणीभूत असतो त्याने निवडलेले हलके विचार आणि नीच इच्छांचा मार्ग. एखादा पवित्र मनाचा माणूस तणावाखाली येऊन किंवा फक्त काही बाह्य परिस्थितीच्या दबावाखाली येऊन गुन्हा करीत नाही. गुन्हेगारांचे विचार दीर्घकाळापासून गुप्तपणे त्यांच्या हृदयाचे जतन करत ठेवलेले असतात आणि संधी येतात ते विचार शक्तिशाली बनून व्यक्त होतात. माणूस गुन्हा करतो, परिस्थिती माणसाला घडवत असते, पण ती त्या माणसाला दाखवून देत असते की तो कसा आहे. आपल्या स्वतःच्या दृष्ट हेतूंशिवाय इतर अशा कोणत्याच परिस्थितीत अस्तित्वात असत नाही ज्या आपल्याला दुर्गुणांच्या दलदलीत ओढून नेतील आणि आपल्या यातना भोगाव्या लागतील. अगदी तसेच मनात सदैव सद्गुणी आणि यशस्वी महत्त्वाकांक्षेची जोपासना केल्याशिवाय अशी कोणतीही परिस्थिती अस्तित्वात येऊ शकत नाही जे आपल्याला सद्गुण आणि यशाच्या शिखरावर नेईल आणि सुखाचा आस्वाद करून देईल. म्हणून आपणच आपल्या विचारांचे धनी बनून स्वतःला घडवत असतो आणि आपणच आपल्या परिस्थितीला आकार देत असतो. आपणच तिचे लिखाण करीत असतो. जन्म घेताना आत्मा एकटाच या जगात येतो आणि या पृथ्वीवरील त्याच्या यात्रेच्या प्रत्येक पावलासोबत तो अशा परिस्थितींच्या मिश्रणाला स्वतःकडे आकर्षित करतो ज्यातून तो कसा आहे हे त्याला कळत असते. या परिस्थिती म्हणजे त्यांच्या शुद्धतेचे आणि अशुद्धतेचे प्रतिबिंब असतात. त्यांच्यातून त्यांच्या दुर्बलता आणि बलस्थाने व्यक्त होत असतात. आपल्याला जे हवे आहे त्याला आपण आपल्याकडे आक्रोश करीत नसतो, तर आपण जे आहोत त्यालाच आपल्याकडे बोलत असतो. आपल्या लहरी, मनोराज्ये आणि महत्त्वाकांक्षांच्या मार्गात प्रत्येक पावलाला अडथळे येऊ शकतात, परंतु आपल्या मनात खोलवर घर करून राहणारे आपले विचार आणि इच्छा यांना त्यांच्याकडून चांगले वाईट ते पोषण, खतपाणी मिळत असते. आपल्याला पूर्णाकार देणारे दैवत्व आपल्या अंतरंगात असते. तो दैवी अंश आपण स्वतः असतो, म्हणून आपण आपल्याच कैदेत बंदिवान बनलेलो असतो. आमचे विचार आणि कृती अधम आणि नीच असतील तर ते आपल्यासाठी कारागृह बनून जातात, परंतु हेच विचार मुक्तीचे, स्वातंत्र्याचे देवदूतही असतात. तर ते उदात्त शुद्ध असतील किंवा ते आपल्याला मुक्त करतात. आपल्या स्वतःच्या दृष्ट हेतूंशिवाय इतर अशा कोणत्याच परिस्थिती अस्तित्वात असत नाहीत ज्या आपल्याला दुर्गुणांच्या दलदलीत ओढून येतील आणि आपल्याला यातना भोगाव्या लागतील. अगदी तसेच मनात सदैव सद्गुणी आणि यशस्वी महत्त्वाकांक्षेची जोपासना केल्याशिवाय अशी कोणतीही परिस्थिती अस्तित्वात येऊ शकत नाही जे आपल्याला सद्गुण आणि यशाच्या शिखरावर नेईल आणि सुखाचा आस्वाद करून देईल. म्हणूनच आपणच आपल्या विचारांचे धनी बनून स्वतःला घडवत असतो. आपण आपल्या परिस्थितीला आकार देत असतो. आपणच तिचे लिखाण करीत असतो. जन्म घेताना आत्मा एकटाच या जगात येतो आणि या पृथ्वीवरील त्याच्या यात्रेच्या प्रत्येक पावलांसोबत तो अशाच परिस्थितीच्या मिश्रणाला स्वतःकडे आकर्षित करतो ज्यातून तो कसा आहे हे त्याला कळत असते. या परिस्थितीमध्ये त्याच्याच शुद्धतेचे आणि अशुद्धतेचे प्रतिबिंब असतात. त्यांच्यातून त्याच्या दुर्बलता आणि बलस्थाने व्यक्त होत असतात.
आपल्याला जे हवे आहे त्याला आपण आपल्याकडे आक्रोश करीत नसतो, तर आपण जे आहोत त्यालाच आपल्याकडे बोलत असतो. आपल्या लहरी, मनोराज्ये आणि महत्त्वाकांक्षांच्या मार्गात प्रत्यक्ष पावलाला अडथळे येऊ शकतात, परंतु आपल्या मनात खोलवर घर करून राहणारे आपले विचार आणि इच्छा यांना त्यांच्याकडून चांगले वाईट ते पोषण, खतपाणी मिळत असते. आपल्याला पूर्णाकार देणारे दैवत्व आपल्या अंतरंगातच असतं. ते दैवी अंश आपण स्वतःच असतो, म्हणून आपण आपल्याच कैदेत बंदिवान झालेलो असतो. आपले विचार आणि कृती अधम आणि नीच असतील तर ते आपल्यासाठी कारागृह नक्कीच बनतात. कारण कसं असतं मित्रांनो, ते आपल्याला एवढं काही सांगतात की आपले विचार घाणेरडे असतील तर आपल्यासोबत तशाच गोष्टी घडत राहतात. एवढं लक्षात ठेवा. आपण जे इच्छित असतो ते प्रार्थनेद्वारे मागत असतो आणि आपल्याला मिळत नसते. आपल्याला तेच मिळत असते जे आपल्या न्यायाने कमावलेले आहे. ते मिळवण्यास आपण पात्र आहोत. जेव्हा आपल्या इच्छा आणि प्रार्थना या आपल्या विचारांशी सुसंगत असतील तेव्हाच त्या इच्छा आणि पूर्ण होतात आणि प्रार्थना फळाला येतात. जर हेच सत्य असेल तर आपल्या जीवनात परिस्थितीशी झगडण्यात अर्थच काय, असा प्रश्न मनात येऊ शकतो. याचा अर्थ असा होतो की आपण केवळ बाह्य परिणामांशी सतत लढत असतो आणि इकडे आपण सदोदित त्या परिणामांचे, परिस्थितींचे कारण आपल्या मनात जपत असतो. त्याला आपल्या मनात घट्ट धरून ठेवत असतो. मनातील या कारणाने जाणीवपूर्वक केलेल्या व्यसनांचे रूप धारण केलेले असू शकेल किंवा ते आपल्या अचेतन मनातील एखादी दुर्बलता बनून गेले असेल. ते काहीही असले तरी ते त्या माणसाच्या त्यांच्यातून सुटण्याच्या सगळ्या प्रयत्नांना हट्टाने व्यर्थ ठरवत असते आणि त्या कारणातून सुधारणा घडून आणण्याची उपाययोजना करण्याच्या आवश्यकतेचे जोरदार घोषणा करीत असते. आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या परिस्थिती करण्यास उत्सुक असतो, परंतु स्वतःला सुधारणा घडून आणण्यास तयार नसतो. जर आपण प्रामाणिकपणे, कठोरपणे आत्मपरीक्षण केले तर आपले मन ज्या उद्देश प्राप्तीसाठी तळमळत आहे ते मिळवण्यात आपल्याला कधीच अपयश येत नाही. हे जितके ऐहिक गोष्टीबाबत खरे आहे तितकेच ते परलौकिक गोष्टीबाबतही खरे आहे. जरी आपले एकमेव उद्दिष्ट व्यक्तिगत संपत्ती जमवण्याचे असले तर ती मिळवण्यासाठी आपल्याला अनेक स्वार्थाघात करावे लागतात, बलिदान द्यावे लागतात आणि त्यासाठी आपली तयारी असावी लागते. ऐहिक बाबतीत असे करणे लागत असेल तर एक संतुलित आणि कणखर जीवन जगण्याचे अंतिम लक्ष साध्य करायचे असेल तर त्या माणसाला किती त्याग करावा लागत असेल याचा विचार करा. आपण पुढील काही उदाहरण पाहून घेऊ शकतो. या जगात काही लोक अत्यंत दारिद्र्यात खितपत पडलेले असतात. त्यांच्या भोवतालचा परिसर आणि घरातील सुखसुविधा यांच्या सुधारणा व्हावी म्हणून ते कमालीचे आतुर चिंतातून आहेत. तरी ते सदैव कामचुकारपणा करतात, काम करायचे टाळतात. ते असे करीत असूनही स्वतःच्या मनाची तशी समजूत करून घेतात आणि की त्यांचा मालक त्यांना अपुरे वेतन देत असल्यामुळे त्यांनी असा कामचुकारपणा करण्यात काहीच गैर नाही. या लोकांना खऱ्या समृद्धी प्राप्तीचे मुळाशी असलेले मूळ सिद्धांत कळत नसतात. त्यांच्या हे लक्षात येतं नाही की असे दुर्बल आणि आळशी आणि एक फसव्या विचारांच्या दलदलीत ऋतून आणि तसेच वागून ते त्याच्या हालाकीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास पात्र ठरत नाहीत. उलट अशा विचारांमुळे ते याहीपेक्षा वाईट परिस्थितीला स्वतःला आमंत्रित करत असतात. तर दुसरीकडे काही श्रीमंत लोक आहेत, ते त्यांच्या अतिखादळपणामुळे अत्यंत दुःखदायक आणि कायमस्वरूपी आजारांना बळी पडले आहेत. या आजारांतून बरे होण्यासाठी ते वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहेत, परंतु ते त्याच्या खादळपणाविषयी सवय सोडून द्यायला तयार नाहीत. त्यांना भरपूर प्रमाणात चांगले चुंगले खाऊन आपल्या जिभेचे चोचलेही पुरवायचे आहेत आणि त्याचवेळी स्वास्थ्यही टिकवायचे आहे. असे लोक चांगले आरोग्य टिकून ठेवण्यास अपात्र असतात, कारण त्यांनी निरोगी जीवनाचा पहिला सिद्धांत अजून शिकून घेतलेला नसतो. काही मालक असेही आहेत जे त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगले वेतन देण्याचे टाळण्यासाठी गैरनीतीच्या मार्गही अवलंब करतात. आपला नफा वाढवण्याच्या आशेने त्यांच्या नोकरांचे पगार कमी करतात. अशा लोकांची भरभराट तर अजिबात होऊ शकत नाही. उलट जेव्हा त्यांचे आर्थिक नुकसान होऊन दिवाळे निघालेले असते तेव्हा त्यांच्या कीर्तीलाही कलंक लागतो. तेव्हा त्यांच्या या स्थितीला केवळ ते स्वतः जबाबदार असतात. हे न कळून ते परिस्थितीला दोष देत असतात. लोक कसे कळत न कळत अजाणता त्यांच्या परिस्थितीला स्वतःच कारणीभूत ठरतात. हे स्पष्ट करण्यासाठी ते 3 उदाहरणं आहेत व तसे पाहिले तर त्यांचा हेतू चांगला असतो, परंतु या हेतूंशी न जुळणारे विचार करून आपली इच्छा बाळगून ते सतत या चांगल्या हेतूंच्या प्राप्तीचे मार्ग बंद करीत असतात. असे असंख्य आणि अक्षरशः विविध प्रकारचे किस्से बघायला मिळतील, परंतु ते महत्त्वाचे नाही. कारण आपण ठाम निर्धार केला तर आपल्या मनात आणि जीवनात विचारांचे नियम कसे कार्य करत आहेत याचा मागोवा घेऊ शकतो. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत केवळ बाह्य तथ्यात आधारे
तर्कनिष्ठ विचार करता येणार नाहीत. परिस्थिती किंवा घटना या इतक्या गुंतागुंतीच्या असतात ना, विचार इतकेच खोलवर रुजलेले असतात आणि प्रत्येक व्यक्तीची सुखाची आनंदाची व्याख्या व कल्पना इतक्या वेगवेगळ्या असतात की आपली संपूर्ण आत्मिक स्थिती जरी आपल्याला माहीत असली तरी आपल्या आयुष्यातील केवळ बाह्य घटनांवरून त्याचे योग्य मूल्यांकन इतर कोणालाही करता येत नाही. एखादी व्यक्ती काही विशिष्ट बाबतीत प्रामाणिक असूनही तिला हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, तर दुसरी व्यक्ती काही बाबतीत अप्रामाणिक असूनही भरपूर संपत्ती मिळवते. हे पाहून सहसा असा निष्कर्ष निघतो की पहिल्या व्यक्तीला तिच्या विशिष्ट प्रामाणिकपणामुळे अपयश आले आणि दुसऱ्या व्यक्तीच्या विशिष्ट अप्रामाणिकपणामुळे तिची भरभराट झाली. असे निष्कर्ष वरवरच्या निरीक्षणाच्या परिणामी निकषात, ज्यामध्ये असे गृहीत धरले जाते की अप्रामाणिक व्यक्ती ही जवळपास संपूर्णतः भ्रष्ट असते आणि प्रामाणिक व्यक्ती साधारणतः पूर्णतः सद्गुणी असते. गहन ज्ञान आणि विस्तृत अनुभवाच्या प्रकाशात पडताळून पाहिले तर असे निष्कर्ष चुकीचे ठरतात. बारकाईने पाहिल्यास असे दिसून येईल की त्या अप्रामाणिक माणसातही काही व्याख्यानायोग्य सद्गुण आहेत आणि जे त्या प्रामाणिक माणसात नाहीत, आणि प्रामाणिक व्यक्तीतही काही दुर्गुण अगदी सूक्ष्म का होईना पण आहेत, ते त्या अप्रामाणिक माणसात नाहीत. प्रामाणिक माणूस त्यांच्या प्रामाणिक विचारांनी आणि कृतींची चांगली फळे चाखत आहे आणि तरी तिच्या दुर्गुणांमुळे उत्पन्न झालेल्या यातनांनाही तिला अनुभव घ्यावा लागत आहे. त्याचप्रमाणे अप्रामाणिक माणूसही त्याच्या वाटेच्या सुखदुःखांचा अनुभव घेत असतो. एखाद्याच्या सद्गुणांमुळे भलेपणामुळे त्याला दुःख भोगावे लागत आहे. हा विचार मानवाच्या धार्मिकतेला पोषण देणारा असतो, परंतु जोपर्यंत आपण आपल्या मनातील प्रत्येक वाईट, कडवट आणि अशुद्ध अपवित्र विचार मुळासकट उपटून टाकत नाही आणि आपल्या कलंकित आलेल्या आत्म्यावरचा एक ना एक डाग धुवून टाकत नाही, तोपर्यंत आपण असे म्हणू की आपले यातना, आपले दुःख आपल्या वाईट गुणांचा नव्हे तर चांगल्या गुणांचा परिणाम आहे. त्या सर्वोच्च परिपूर्णतेच्या मार्गावर वाटचाल करीत असताना ते साध्य करायच्या कितीतरी आधी आपल्याला आढळून येईल की आपल्या मनात आणि जीवनात कार्यरत असलेला तो महान नियम संपूर्णतः न्यायपूर्ण आहे आणि त्यामुळे तो वाईटाच्या मोबदल्यात चांगले आणि चांगल्याच्या मोबदल्यात वाईट परिणामच देऊ शकत नाही. जेव्हा आपल्याला हे ज्ञान प्राप्त होईल आणि जेव्हा आपण आपल्या पूर्वायुष्यातील अज्ञानाकडे आणि या नियमांबद्दल बाळगलेल्या आंधळेपणाकडे वळून पाहू, तेव्हा आपल्याला कळेल की आपल्या आयुष्यात नेहमीच न्यायपूर्ण व्यवस्था असते आणि भूतकाळातील आपले सगळे चांगले वाईट अनुभव हे आपल्या उन्नतीत सारखेच कार्य करीत होते. अर्थात हा आपला स्व अद्याप उन्नत झालेला नसल्यामुळे आपल्या हातून वाईटही कृती घडत असते. चांगले विचार आणि कृती यांचे परिणाम कधीच वाईट येऊ शकत नाहीत, जर वाईट विचार आणि कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाही. याचा अर्थ असा होतो की जे पेराल तेच उगवेल. आंबा पेरला तर मधुर आंबा उगवेल आणि कारल्याचे बी पेरले तर कडू कारलेच उगवतील. हा नियम आपण निसर्गाच्या बाबतीत समजून घेतो आणि त्यानुसार वागतही असतो, परंतु फार थोड्याच लोकांना कळते की मानसिक आणि नैतिक विश्वातही हाच नियम कार्य करीत असतो. अर्थात तिथे त्यांचे कार्य अगदी साध्या आणि अडधळ रीतीने चाललेले असते आणि म्हणून ते या नियमांचे पालन करीत नाही. यातना, दुःख हे नेहमी एखाद्याच्या बाबतीत केलेल्या चुकीच्या विचारांचा परिणाम असतो. म्हणजे तो जसा विचार करत असतो तसे त्याच्यासोबत होत जाते आणि तसेच त्याच्या पुढच्या आयुष्यात ते घडत जाते. हा परिणाम सुतत असतो की आपण आपल्या स्वतःशी, आपल्या अस्तित्वाच्या नियमांशी जुळेल अशी सुसंगत वागलो नाहीत तर सगळ्या यातनांना सर्वोच्च आणि एकमेव हेतू असतो मानवाच्या आत्म्याला शुद्ध करणे, त्यांच्यातील सगळे निरर्थक, सगळी अशुद्धी आणि अपवित्र जाळून टाकणे. जे पवित्र असतात त्यांच्या यातना, त्यांचे दुःखी संपतात. अग्नीत तापून शुद्ध केलेल्या सोन्यातील सगळी अशुद्धी आगीत नष्ट होते आणि एक परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र प्रभुत्व आत्मा त्यानंतर कधीच दुःख भोगत नाही. ज्या परिस्थिती वा घटनांना आपण दुःखाने तोंड देत असतो त्या आपल्या आंतरिक विसंवादाच्या परिणाम असतात. जर त्या परिस्थितींना आपण आनंदाने आणि संतोषपूर्वक सामोरे जात असतो त्या आपल्या मानसिक संतुलनाच्या परिणामी निर्माण झालेल्या असतात. भौतिक वस्तू संपत्ती नव्हे तर अनुग्रह आणि आनंद, समाधान, अगदी परमसुखाच्या अनुभवावरून योग्य विचारांचे मोजमाप केले जाऊ शकते. व्यक्तीजवळील भौतिक साधन संपत्तीच्या अनुभवावरून नव्हे तर त्याच्या दुःख आणि यातनांवरून, त्याच्या वाईट विचारांचा, चुकीच्या विचारांचा अंदाज लावता येतो. काही लोक श्रीमंत असूनही दुःखी असतात तर काही दारिद्र्यात राहूनही परमसुखाचा अनुभव घेत असतात. परमसुखाला संपत्तीची जोड तेव्हाच लाभते जेव्हा संपत्तीचा वापर योग्य रीतीने आणि शहाणपणाने केला जातो आणि दारिद्र्य
तेव्हाच दुःखमय बनते जेव्हा ती व्यक्ती असे समजते की तिच्यावरती दारिद्र्याचे ओझे अन्यायाने लादले गेले आहे. दारिद्र्य आणि अतिउपभोग ही दुःखाची दोन टोके आहेत, जी दोन्ही तितकीच अनैसर्गिक आहेत आणि दोन्ही मानसिक असंतुलनाचाच परिणाम आहेत. जोपर्यंत आपण सुखी, समाधानी, निरोगी आणि समृद्ध असतो तोपर्यंतच आपण योग्य मानसिक स्थितीत असतो आणि आनंद, सुख, समाधान, आरोग्य आणि भरभराट, समृद्धी हा परिणाम असतो. आपल्या आंतरिक स्थितीचे बाह्य स्थितीशी केलेले योग्य संतुलन साधण्याचा, स्वतःला आपल्या बाह्य परिस्थितीची योग्य रीतीने जुळवून घेण्याचा, केवळ जेव्हा आपण शिव्या शाप देणे, तक्रार करीत शोक करण्याचे थांबवणे, तेव्हा आपण सुखी, निरोगी आणि समृद्ध म्हणू शकतो. आपल्या जीवनाचे नियमन करणाऱ्या सुप्त न्यायाचा शोध घेऊ शकतो. तेव्हाच ते शक्य होते. आपल्या आयुष्याचे नियंत्रण करणाऱ्या त्या घटकांशी जुळवून घ्यायला आपण शिकून घेतले म्हणजे आपण आपल्या स्थितीबद्दल इतर कोणाला तरी बोल लावायचे आणि दोषी ठरवायचे थांबवतो. आपल्या मनात मजबूत आणि निरोगी विचारांना जतन करू लागतो. परिस्थितीशी झगडण्याचे बंद करतो व उलट त्यांना आपल्या अधिक वेगवान प्रगतीला मदत करणारे साधन समजून त्यांचा वापर करू लागतो. स्वतःच्या अंतःकरणात सुस्वावस्थेत दडलेल्या सामर्थ्याचा आणि शक्यतांचा शोध घेण्याचे साधन म्हणून त्यांच्याकडे पाहू लागतो. या ब्रह्मांडात अव्यवस्था आणि गोंधळाचे नव्हे तर कायदा किंवा नियमांचे वर्चस्व असते. अन्यायाचे नव्हे तर न्यायाचे राज्य चालते. न्यायच आयुष्याला गाभा आत्मा असतो. या विश्वाच्या आध्यात्मिक शासनाला आकार देणारे चालक बळ म्हणजे भ्रष्टाचार नव्हे तर सद्गुण, सदाचार असतात. म्हणून ब्रह्मांडात जे चालले आहे तेच योग्यच आहे अशी स्वतःची रास्त समजून करून घ्यायला हवी. स्वतःला योग्य मार्गावर आणण्याच्या प्रक्रियेत आपल्याला दिसून येते की आपण गोष्टी आणि इतर व्यक्तीबद्दलचे आपले विचार बदलले म्हणजे त्यांच्या आपल्याबद्दलचे असणाऱ्या विचारातही परिवर्तन नक्कीच घडून येत असते. या सत्याचा पुरावा प्रत्येक व्यक्तीस आढळत असतो. या सत्यामुळे आपल्याला पद्धतशीरपणे अंतर्मुख होऊन आत्मविश्लेषण करणे सोपे जाते. आपण आपल्या विचारात आमूलाग्र परिवर्तन घडून आणले तर त्याच्या परिणामी आपल्या जीवनातील भौतिक परिस्थितीमध्ये कित्येक झपाट्याने रूपांतर घडून येते. हे पाहून आपण आश्चर्याने थक्क होऊन जाऊ. आपण असे समजतो की आपले विचार आपल्या मनात गुप्त राहू शकतात, पण ते तसे गोपनीय राहू शकत नाही. आपले विचार लवकरच सवयी रूप साधन धारण करून आणि सवयींना ठोस आकार मिळतो. परिस्थितीच्या घटनांच्या रूपात अधम आणि नीच विचार लवकरच मद्यपानाच्या आणि रागाच्या कडवटपणाच्या सवयीत रूपांतरित नक्कीच होतात आणि या सवयी दुःखाच्या आणि विनाशाच्या परिस्थितीचे रूप धारण करतात. विनाशक आणि विघातक विचार मग तो कोणत्याही स्वरूपाचा असो, गोंधळात टाकणाऱ्या, थकवून टाकणाऱ्या सवयी लावतो आणि या सवयी आपले लक्ष विचलित करणाऱ्या बनतात आणि त्या विपरीत परिस्थिती निर्माण करतात. भय, शंका आणि अनिश्चिततेचे विचार डुबळ्या आणि चंचलित सवयी लावतात आणि या सवयी अपयश आणि भरपूर काही दारिद्र्य आणि पराधीनता निर्माण करतात. आळशीपणाचे विचार अस्वच्छतेच्या आणि अप्रामाणिकपणाच्या सवयी लावतात, ज्यांच्यातून निर्माण होणारी अनारोग्यप्रद परिस्थिती गरिबीकडे नेते आणि तिरस्काराचे आणि धिक्काराचे विचार इतरांवर दोषारोपण करण्याच्या आणि हिंसेच्या सवयी लावतात, ज्यांच्यातून इजा होण्याची आणि छळ होण्याची परिस्थिती आकाराला येते. कोणत्याही प्रकारच्या स्वार्थी विचारांमुळे स्वार्थी आणि अमतलबी सवयी लागून त्यातून क्लेशकारक विपत्ती ओढवतात, तर दुसरीकडे कोणत्याही प्रकारच्या सुंदर विचारातून दयाळूपणाच्या सुहृदेची सवयी लागतात, ज्या मनमिळाऊ, आनंदी आणि सौख्यपूर्ण परिस्थितीत परावर्तित होतात. सृजनशील आणि रचनात्मक विचार नेमस्तपणाच्या, संयमाच्या, आत्मसंयमाच्या सवयी लावतात आणि त्यातून विश्वास आणि शांततामय परिस्थिती निर्माण होतात. धाडसाचे, आत्मनिर्भरतेचे, निर्णायकतेचे विचार शक्तिशाली आणि उत्पादक सवयी लावतात आणि त्यातून यश, मुबलकता आणि स्वातंत्र्याची परिस्थिती निर्माण होते. उत्साही विचार स्वच्छतेच्या आणि उद्यम करण्याच्या, परिश्रम करण्याच्या सवयी लागतात आणि या सवयीतून सुखद आणि आनंददायी परिस्थिती निर्माण होतात. मृदू आणि श्रमाशील विचारांतून संमतीच्या, मृदुतेच्या सवयी लागत असतात, ज्यांच्यातून सुरक्षित आणि निरामय, आरोग्यप्रद परिस्थिती निर्माण होतात. प्रेममय आणि निस्वार्थी विचारांतून इतरांसाठी स्वतःचा विचार न करण्याच्या निस्वार्थी सवयी लागतात, ज्या सवयीतून निश्चित, खात्रीशीर आणि चिरकाल टिकणारी समृद्धी आणि खरी धनसंपत्ती प्राप्त होते. विशिष्ट विचारसरणी सातत्यपूर्ण असली तर ती टिकून राहत असेल तर मग ती चांगली असो वा वाईट, त्याचा प्रभाव आपल्या चारित्र्यावर आणि परिस्थितीवर पडल्याशिवाय राहत नाही. आपण आपल्या परिस्थितींना प्रत्यक्ष निवड शकत नाही हे खरे, परंतु आपण आपल्या विचारांची या निवड करू शकतो
आणि त्याद्वारे अप्रत्यक्षपणे तरी खात्रीशीरपणे आपण आपल्या परिस्थितीला आकार देत असतो. निसर्ग आपल्याद्वारे आणि आपल्यासोबत कार्य करत असतो आणि ज्या विचारात आपण ज्यांना रममान होत असतो त्यांना निसर्ग वास्तवात साकार करत असतो. अशा संधी तो आपल्या उपलब्ध करून देत असतो की ज्यांच्यामुळे चांगले आणि विधातक दोन्ही विचार आपल्या मनाच्या पृष्ठभागावर सपाटीवर यायला मदत होत असते. आपण जसे नकारात्मक विचार आणि विघातक विनाशक विचार करायचे थांबवतो तसे संपूर्ण विश्व आपल्याप्रती मृदुत्व धारण करते आणि ते आपणास मदत करायला सज्ज होते. आपण आपल्या दुर्बल आणि रोगिष्ट विचारांना त्याग करण्याक्षणी सगळीकडून अशा संधी आपल्या मदतीला धावून येतात की ज्या आपल्या ठाम दृढ निर्धाराला बळकटी देतात आणि आपण चांगल्या विचारांचे संवर्धन करायला लागतात. आणि कोणतेही दुर्दैवी कठोर नियती आपल्याला दुःख आणि लज्जास्पद स्थिती बांधून ठेवू शकत नाही. हे विश्व हे जणू आपल्या हातातील कॅलिडोस्कोप असते. हे प्रत्येक क्षणाला आपल्यासमोर विविध रंगाच्या मिश्रणाच्या आकृती उभ्या करत असते ज्या आपल्या सतत बदलत्या विचारांशी जोडणाऱ्या असतात. तुम्ही तेच बनाल जे तुम्हाला बनायचे आहे. अपयशाला त्याचे खोटे समाधान त्या गरीब बिचाऱ्या बाह्य परिस्थिती नामक शब्दात शोधू द्या, परंतु आत्मा त्यांचा निषेध करतो. आत्मा मुक्त असतो, तो वेळेला मुठीत धरतो, तो स्थळावर विजय मिळवतो, तो संधी किंवा योगायोग म्हणणाऱ्या फसव्या बडाईखोरांवर दहशत बसवतो आणि जुलमी परिस्थितीला तिच्या सिंहासनावरून पदव्युत्तर करून आपला दास बनतो. मानवी इच्छा ते अदृश्य बळ अमर आत्म्याचे बालक असते जे वाटेतील पाषाणे अडथळ्यांच्या भीती भेदून त्यांच्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग शोधू शकते. उशीर लावल्यास अधीर बनू नका, तर त्या समजदार माणसाप्रमाणे वाट पहा की ज्याला जे कळत असते की जेव्हा आत्मा उन्नत होऊन आदेश देतो तेव्हा अगदी देवही त्याचे पालन करायला सज्ज असतात. एवढं मात्र खरं आहे की देव त्याचे पालन करतात आणि त्या पालनानेच भरपूर काही गोष्टी साध्य होत असतात. म्हणून तुम्ही कसे विचार करता आणि तुम्ही काय विचार करता यावर तुमचे जीवन हे अवलंबून असते. मग तुम्ही चांगले विचार कराल तर तुम्हाला चांगले मेसे भेटत जातील व तुमच्या जीवनात तुम्हाला यश हे नक्कीच भेटत जाईल. जर तुम्ही वाईट विचार कराल व वाईट लोकांसोबत राहाल तर तुमच्यासोबत तसे वाईट लोक व वाईट विचार घडतील. एवढं मात्र खरं आहे. म्हणून तुम्ही काय बनता आणि तुम्ही काय विचार करता यावर भरपूर गोष्टी या असतात अवलंबून असतात. आणि अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी भूतकाळात परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते. निखळ मैत्रीतील एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर त्यातली सहजता आणि त्या समजतेमधून सुरक्षितपणाची साय आपोआप धरते. यात दुधातून तयार होते आणि दुधावर छत धरते. साय म्हणजे गुलामी नव्हे. साई कालच्या दुधाला साईची दंडपण वाटत नाही. मैत्री तशी असावी, दुधापेक्षा स्निग्ध. साईची नंतरची सगळी निरंतर म्हणजे दही, ताक, लोणी, तूप ही जास्त पौष्टिक असतात. तरच मैत्री घडावं. मैत्रीचं म्हणजे प्रत्येक टप्पा हा व्यक्तिमत्वाचा नवा उत्कर्ष बिंदू ठरावा. काळ फक्त माणसाचं वय वाढवतो, आठवणींना वार्धक्याचा शाप नसतो. आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकूमत गाजून जातात. निरनिराळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपण स्वतःला पाहू शकलो तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्याला मिळतीलच. मित्रांनो, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरायचं वेळ रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. एवढं मात्र खरं आहे. ती ओढ आपल्या मनात हवी. गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहोचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करत असतो. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणीतरी अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की मग त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो. मार्गदर्शन फक्त एकाच बाबतीत करता येतं. कोणत्या रस्त्याने गेलं की शॉर्टकट पडतो इतकंच मार्गदर्शन करता येतं. मुक्कामाचं ठिकाण प्रवेशाने पसंत करायचं असतं. म्हणून तुम्ही तुमचं ठरवायचं असतं, ते फक्त तुम्हाला मार्ग दाखवून देतात. तसंच म्हणायचं झालं तर प्रॉब्लेम नसतात कुणाला, ते शेवटपर्यंत असणारच. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या 3 गोष्टींच्या टप्प्यापलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो. पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी ते चालेल, पण लयलूट करण्याची ती सुगंधीच असावी लागते. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काडीचं नुकसान झालं तरी त्याला कधीही क्षमा करू नका. कारण तुमचं भरून न येणारं आयुष्यातून उठणारा एखादं कृत्य दुसऱ्या माणसाकडून झालं, पण तसं व्हावं या त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं. याची खात्री पटली तर त्याला मोठ्या मनानं क्षमा करून टाका. कारण क्षमा केल्याने तुम्ही छोटे होत नाही आणि तो मोठा होत नाही. किती मोठा आवाज गेला तरी तो जास्तीत जास्त किती मैलांचा प्रवास करील. केव्हा तरी
निशब्दाची सीमा सुरू होणारच. मौनाचं तसं नाही, त्याला सीमा नाहीत. म्हणून आक्रोशाला शब्द असतात. अतीव आनंद मूक असतो. कदाचित म्हणूनच आपल्याला ज्यावेळेस जास्त आनंद होतो त्यावेळेस आपण निशब्द असतो. जिवंतपणे मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं, कारण प्रेमात आणि मरणात स्व नक्कीच उरत नसतो. तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात, मग जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो. आकाशात जेवढ्या उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पिटाळून लावे पर्यंत संघर्ष असतो. त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो. असंच माणसाचं आहे. समाजात एक विशिष्ट उंची गाठेपर्यंत सगळा संघर्ष असतो, पण एखाद्या अपेक्षित उंचीवर पोहोचवलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ही समस्या उंचीच सोडवते. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यात कसे विचार करत जाता तसे तुम्ही बनत जाता. म्हणून तुमच्या विचारांवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि स्वामींची सेवा तुम्ही विचार करताना कधी विसरू नका. स्वामींचा विचार देखील करा व स्वामींचे नामस्मरण जरी केलं, नामस्मरणात एवढी शक्ती आहे की तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल. म्हणून नामस्मरण तुम्ही केलेच पाहिजे. श्री स्वामी समर्थ या नामाचा दररोज 108 वेळा जप करा. बघा, तुम्हाला नक्कीच अनुभव येतील व स्वामी तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा करून देतील. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.